Hello student, good morning. How are you? कसे आहात? बरे आहेत ना? I think you will be more enjoy. है का नाही? Study hard and eating little. Very few quantity. कमीत कमी जेवण करायचं. Taking meal, lunch, dinner. 4 times eat. Okay. आणि आज आपण तुम्हाला हे जे टाईप आहे निबंध वजा प्रश्न आहे 5 आणि 5 10 आणि 15 मार्काचे फायदा होईल मित्र. तुम्हाला इंग्लिश आली तर 15 मार्क सहज आहे की नाही. रिपोर्ट स्पीच आहे. मग तुम्ही रिपोर्ट द्यायचा. कसला रिपोर्ट द्यायचा? पिकनिक, सहल. मग सहल कोणत्या शाळेची गेली, त्यामध्ये किती मुलं सामील आहेत, तिथे तुम्ही कोणत्या साधनाने गेले, म्हणजे बाय बस गेले की बाय ट्रेन गेले की बाय कार गेले की बाय बुलक कार गेले काय, किंवा बाय साहित्य. म्हणजे असं तुम्हाला थोडे वाक्य करून लिहायचं. त्याचप्रमाणे पोल्युशन आहे. Pollution. What types of pollutions are there? Water pollution is there. Soil pollution is there. Sound pollution is there. है की नाही? भरपूर आहे. आणि मग त्या पोल्युशनमुळे काय होतं? व्हॉट हॅपन टू द ह्युमन बीइंग. है की नाही? आणि त्याचप्रमाणे त्याचा प्राण्यांवर, सजीवावर कोणत्या प्रकारे परिणाम होतो. ट्रीज हॅव्हिंग ग्रीन लिव्स डू द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषणाचं कार्य होतं. काय असतं त्याच्यात? क्लोरोफिल, रंगीत कणिका. क्लोरोफिल कंटेन्स इन द ग्रीन लिव्स कंटेन क्लोरोफिल, नाही का. मायटोकॉन्ड्रिया. What is the function of mitochondria? Mitochondria do the function of energy provider. बरोबर की नाही? भरपूर प्रमाणात ऊर्जा देतो. तर मायटोकॉन्ड्रियाची फिगर, आता ते सायन्समध्ये इथे आलं पोल्युशन म्हणून साईड बाय साईड त्याचं विषय झाला. आता या ठिकाणी व्हेन डीड यू गो. आता डीड यू गो, व्हेन डीड यू गो. डीड हे भूतकाळ आहे डूचं, आणि गो आता वी वेंट डीड, गोचा भूतकाळ. वी वेंट, मग किती तारखेला गेले? 25/2 किंवा 26/4/26 किंवा 28 फेब्रुवारी, मार्च, काही पण लिहायचं. इन द मॉर्निंग आहे का, आफ्टरनून आहे की मिडनाईट आहे, ते वेळ लिहायची. ओके. नंतर व्हॉट डीड यू सी देअर. मग सीचा भूतकाळ सॉ. आय सॉ मेनी थिंग्स. मग काय? देर इज अ प्लेंटी ऑफ वॉटर, भरपूर प्रमाणात पाणी होतं. देर आर मेनी ट्रीज आय हॅव सीन, तिथे मी भरपूर प्रमाणात झाडं पाहिली. सो मेनी ट्रीज, ठीक आहे. सो आय गॉट फ्रेश, मला ताजं तवानं वाटलं. काय पाहिल्यामुळं? झाडं पाहिल्यामुळं. आणि झाडं काय देतात? मच मोर ऑक्सिजन. बरोबर. ऑक्सिजन भरपूर प्रमाणात ट्रीज देतात. व्हेन डीड यू रिटर्न, कधी परत आलात? आय एन्जॉयड इन द ट्रिप. सो there are so many birds. Different types of birds are there. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते. I like very much, मला फार आवडले ते पक्षी. There are many parrots, आणि तिथे पोपट पण भरपूर प्रमाणात होते. आणि मला चांगल्या प्रकारे वाटलं तिथं. आय एन्जॉय, आनंद वाटला. आणि हाऊ डीड यू एन्जॉय द पिकनिक. मग तिथे आम्ही सिंगिंग सॉंग्स,
आहे का नाही. त्याचप्रमाणे सम ऑफ द स्टुडंट्स आर डान्स, दे वेअर डान्स. काहींनी गाणे बोलले, काहींनी नाचकाम केलं, काही विद्यार्थ्यांनी भाषणं दिली, स्पीच दिले की आमची ट्रिप इथे आली, आम्हाला खूप आनंद वाटला, वी आर व्हेरी प्लेझर कमिंग हिअर, नाही का. अशा प्रकारे अँड वी हॅव अ लंच ॲट 2:05 o'clock. मग 2:30 वाजता आम्ही दुपारी आफ्टरनूनला काय केलं, लंच घेतलं, जेवण घेतलं. हाऊ डिड यू स्पेंड द आफ्टरनून झालं. व्हॉट काइंड ऑफ बर्ड्स डिड यू सी देअर. आता आपण म्हटलेलं आहे देर आर डिफरंट टाईप्स ऑफ बर्ड्स आय हॅव सीन देअर, नाही का. देर आर मेनी ॲनिमल्स लाईक काऊ, बफॅलोज, बुलक, वेअर कॅटलिंग, द फार्मर. आणि शेतकरी तिथे गुरं चारत होता. काय कोणती गुरं, गाई, बैल, म्हशी, अशा प्रकारे मुलं, अशा प्रकारे लिहायचं. भरपूर प्रमाणात लिहिता येईल. आणि आता तुम्हाला HW दिला मित्र हो, रिपोर्ट ऑफ द पिकनिक आहे. हा पिकनिकचा रिपोर्ट होता तो. आता हा टॉपिक जो आहे तो पोल्युशनचा आहे. स्पीच द्यायचं तुम्ही, ते 10-15 ओळी लिहायला 5 मार्क. हे 5 10 मार्काचं झालं मित्र. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्र. ओके, बाय, थँक्यू.